अजित पवारांच्या विमानाचा अपघातच, प्राथमिक अहवालाने दावेदारी अडचणीत, पवार समर्थक घातपातावर ठाम. पार्थ पवार सुटणार की नाही, मुंढवा जमीन प्रकरणामध्ये अंतिम अहवाल कधी येणार? आसाराम बापूच्या अहमदाबाद आश्रमावर बुलडोझर फिरणार, गुजरात उच्च न्यायालयाचे आदेश, आश्रमाची जमीन राष्ट्रकुल स्पर्धांसाठी वापरणार. पार्थला सोडणार नाही, हायकोर्टातला लढा सुरूच ठेवणार, सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी मांडली भूमिका. विमानामध्ये काय घडलं हे 9 फेब्रुवारीला सांगणार, आमदार रोहित पवार यांचं वक्तव्य. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सर्वांनाच ठाऊक होती, पवार गटाचे खासदार निलेश लंके यांचं मोठं वक्तव्य. अजित पवार यांचा अखेरचा व्हिडिओ आला समोर, मतदान करण्याचं जनतेला केलं होतं आवाहन. जळगावातील इराणी महिलेचं पाकिस्तानशी कनेक्शन, पाकिस्तानशी संपर्क कसा झाला याची चौकशी सुरू. हरणारी निवडणूक लढण्यासाठी ठाकरे मैदानात, मातोश्री ठरवणार बीएमसी महापौर आणि उपमहापौर निवडणुकीतले उमेदवार. महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये राज उद्धव सोबत असणार का? उद्धव उतरवणार आपला उमेदवार, समर्थनावर मनसेचं मौन. सुनील तटकरे आता शरद पवारांना सल्ले देऊ लागलेत, संजय राऊत यांचा पवारांच्या वादावर टोमणा. चंद्रपूरचा महापौर धानोरकरांच्या मर्जीतला होणार, हायकमांडच्या निर्णयानंतर वाद शमला. जेडपी प्रचाराचा आज अखेरचा दिवस, प्रचारासाठी आता पंढरपूरमध्ये जिल्हा परिषदेसाठी 47 उमेदवार रिंगणात, भाजपा विरुद्ध विठ्ठल परिवार समर्थक उमेदवारांमध्ये प्रमुख लढत. तिसऱ्या जागतिक अर्थव्यवस्थेकडे भारताची वाटचाल, युरोपसोबत भारताचा व्यापार करार ऐतिहासिक, मोदींचं विधान. घोषणा देऊन थकले ते सभागृह सोडून गेले, सभात्याग करणाऱ्यांनी कधीतरी उत्तर द्यावं, विरोधकांना मोदींचा टोला. सोनं चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी, सोन्याच्या भावात 5,000ची घसरण, चांदी 20,000नी स्वस्त.